रे कान्हा माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले बना कान्हा रे तुझ्यासाठी आले बना खरंच कान्हा तुझ्यासाठी आले बना 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 खरंच कान्हा तुझ्यासाठी आले बना 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 घेऊयात
महाराष्ट्रभरामध्ये गाजणारी ही गवळण घेऊयात। नको छळू रे नंद किशोरा, नको सोडू वेणी धरलेला हात सोड तू कृष्णा, जाऊ देवी कन्यालोनी कान्हा रे, जाऊ देवी कन्यालोनी। तुझी थट्ट तुझी मस्करी श्री हरी, तुझी थट्ट तुझी मस्करी श्री हरी, रीत काना तुझी रे नाही बरी, रीत काना तुझी रे नाही बरी। बाई बाई पिचली माझी बागडी, बागडी बागडी, बाई बाई पिचली माझी बागडी, बागडी बागडी, बाई बाई पिचली माझी बागडी, बागडी बागडी, बाई बाई पिचली माझी बागडी, बागडी बागडी। बाई पिचली माझी बागडी 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 बाई बाई पिचली माझी बागडी बागडी
हॅलो कोण आहे? हे माझे मिस्टर, मिस्टर हे माझे मालक. नवरा दिस इज द माय नवरा. नवरा कोणी? कोण करून द्याला का? माझ्या माय बापांना. अरे 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 तू एवढी नवतरली काय सांगू बाई, हा माझ्या रंगारूपाला एवढी आग लागली काय आग लागली आणि हे माझ्या नशिबी पडलं बघा. काय म्हातारा तुझ्या नशिबात पडे अहो माय बापाचा संसार अगं, करायचा, अगं. माय बापाचं नाव करायचं म्हणून मेलेचा संसार करायला लागले. आणि म्हातारा बरा वाटला माय तुला हा म्हाताराच बरा भेटला अहो काय करू, माय बापानं कमवून दिला ना. असं होय जुन्या बाय मावल्या म्हणत होत्या बरं बरं लेख नांदलेली ऐका किंवा मेलेली ऐका, म्हणून मी जुन्या काळातल्या बायासारखी आहे. खरं आहे तू बी म्हणून मला संसार करायचा, म्हणून मी संसार करायला लागले बाबाचा. कसं करायला लागले ऐका. हिच्या बापानं बरं नाही केलं गाईला म्हातारा माझा आवाज बसला बरं. हो मोड केसे घर तुट केसे छप्पर आणीला देवाला देव घर नाही व फाट किसी लुगडी तुट किसी चोळी हिला शिवायला दोरा बी नाही मग हिच्या बापानं बरं नाही केलं व हिला म्हाताऱ्या तुटा किसी नवाज वर नर बिछाना नाही जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी वर तेलाची धार बी नाही मग एका जनार्दनी समरस झाले थोरस येते नाही ले हिच्या बापानं बरं नाही केलं होईला म्हाताऱ्या नवऱ्याला बापानं बरं नाही केलं होईला म्हाताऱ्या नवऱ्याला बाकान मारो चुचना खिलाव सु बोली लाग्यो यो बसायकात अरे काय लावरा चित्र हाय कोनिया लावला यो चित्र हाय कोनिया यो बा तारे बाकान मारो चुचना खिलाव लहान बोन लागे कोण या बसंती लाग्यो यो बसंती ह्यो दररोज बाय दिंडीतला क्लास शिरा खातो भजे खातो मला आणू देतो महावात बसून गेला 2 दिवस झाले माझा आवाज बसलाय मला काही सुचना झालं आणि ह्यो लय फायदा घ्या लागला महावाला तो कशाला खाती मला खाऊ दे ना अरे म्हणून
म्हणून तर हरपला बारीत लागला सिऱ्याचा तो इतका इतका सिरा आणला मला आणि महासारा नलडा बसून टाकला मळक्या तोंडाच्या हुलबाई हुलाल काळ्या कुत्रील मखमली झोल वा यो बाय. अरे गुरुकुंडा होईन बयाव आता गुरुकुंडा होईन गुरुगोंडा होईन ताव, गुरुगोंडा होईन ताव. आता गुरुगोंडा होईन बराव, आता गुरुगोंडा होईन बराव. तुला बी होईन आता मला बी होईन, तुला बी होईन आता मला बी होईन. गुरुगोंडा होईन मला वे, आता गुरुगोंडा होईन मला वे. अरे कळला या सोकी कोंडा अरे कळला सोकी कोंडा अंधेरे देवा गुरुगुंडाच्या तोंडा आन गुरुगुंडा होईल बयावे आता गुरुगुंडा होईल बयावे अव गुरुगोंडा होईन मला वे, आता गुरुगोंडा होईन मला वे. आता गुरुगुंडा होईल बयावे आता गुरुगुंडा होईल बयावे गुरुगोंडा होईन मला वे, आता गुरुगोंडा होईन मला वे. तुला बी होईल आता मला बी होईल तुला बी होईन आता मला बी होईन, तुला बी होईल आता मला बी होईल तुला बी होईन आता मला बी होईन. गुरुगुंडा होईल गुरुगोंडा होईन मला वे, आता गुरुगोंडा होईन मला वे. अरे तात्या सोक सिळी दे रे देवा दुखाच्या वेळी कपडा फाटका या सोकी जुना दे रे देवा माझ्या गुरुकुंडाच्या आन गुरुकुंडा होईल गुरुगोंडा होईन मला वे, आता गुरुगोंडा होईन मला वे. गुरुगोंडा होईन
कुठे चालली तू? पंढरपूरला चालले. पंढरपूरला. हाव. का ग? हा तुझ्या डोक्यावरली मी 5 मिनिटासाठी माझ्या डोक्यावर तुळस घेतली बाई. हा. काय सांगू तुला मी? हा. एवढं वज झालं बाई मला तुळशीचा. आता बया बया बया. का ग? हा. तुला वज होत नाही का तुळशीचं? मला तुळशीचा अजिबात वजन होत नाही. अजिबात वज होत नाही. तुला तुळशीचं महत्वच माहित नाही. आगा येडे. होणार नाही. अगं त्या तुळशीचं महत्व काय करते? हा. याच्यात एवढी जड माती बाई, त्याच्यात बाया पाणी टाका, त्या तुळशीला पूजा त्या. एवढी बाई जड माती, मला फार ओझ झालं. सासवडचा घाट बाई तुळस घेऊन तू चढली. हा. जेजुरीचा गड सुद्धा बाई तू चढली. का ग? एवढं काय महत्व या तुळशीचं? या तुळशी मध्ये तर लय महत्व आहे. सांग तरी मला तुळशीचं महत्व. मी सांगते तुला काय महत्व आहे. सांग बाई. तुळस लावली ग बाई म्या तुळस लावली. तुळस लावली ग बाई म्या तुळस लावली. आणि हसत खेळत बाई म्या तुळस लावली. हसत खेळत बाई म्या तुळस लावली. हसत खेळत बाईनं तुळस लावली. हसत खेळत बाईनं तुळस लावली. हसत खेळत बाई म्या तुळस लावली. हसत खेळत बाई म्या तुळस लावली. हसत खेळत बाईनं तुळस लावली. हसत खेळत बाईनं तुळस लावली. हो. या तुळशीला घालून पाणी. या तुळशीला घालून पाणी. संत होऊन गेली जनी. या तुळशीला लावून कुंकू. संत होऊन गेली सखू. तुळस लावली ग बाई म्या तुळस लावली. हसत खेळत बाई म्या तुळस लावली. हसत खेळत बाई म्या तुळस लावली. हसत खेळत बाईनं तुळस लावली. हसत खेळत बाईनं तुळस लावली. हसत खेळत बाई म्या तुळस लावली. हसत खेळत बाई म्या तुळस लावली. हसत खेळत बाईनं तुळस लावली. हसत खेळत बाईनं तुळस लावली. हो, हो, हो. या तुळशीला घालून वटा. या तुळशीला घालून वटा. इग्न पळतील 12 वाटा. या तुळशीला लावून बुक्का. सेवा करून गेले तुका. तुळस लावली ग बाई म्या तुळस लावली. हसत खेळत बाई म्या तुळस लावली. तुळस लावली ग बाई म्या तुळस लावली. हसत खेळत बाई म्या तुळस लावली. हसत खेळत बाईनं 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 तुळस लावली. उभा राहिला विठेवरी भक्त पुंडलिकासाठी.
इतिहास मी काय सांगावं तुम्हाला. बरोबर आहे. खंडेराय म्हणजे जेजुरीचं राज, गडाचा मालक. मात्र त्यांना 2 पत्नी होत्या. पहिली माळसराणी वाण्याची आणि दुसरी बानाई धनगराची. पहिली पत्नी असताना दुसरी पत्नी करून आणली त्या राजानं. मात्र त्या बानाईच्या प्रेमामध्ये देव एवढा येडा झाला की चंदनपुराला जाताना म्हाताऱ्याच्या वेशात गेला. तो म्हणजे कसा ऐकूयात आपण या गीतामधून. बानू विचारी म्हाताऱ्याला व सांगा कुठलं गाव करीजी. आहा बानू विचारी म्हाताऱ्याला व सांगा कुठलं गाव करीजी. देव बोलाया लागला बानूला गाव माझं जेजुरी. बोलाया लागला बानूला गाव माझं जेजुरी. देव बोलाया लागला बाणूला गाव माझं जेजुरी. देव बोलाया लागला बाणूला गाव माझं जेजुरी. देव बोलाया लागला बानूला गाव माझं जेजुरी. देव बोलाया लागला बानूला गाव माझं जेजुरी. देव बोलाया लागलाय बाणूला गाव माझं जेजुरी. देव बोलाया लागलाय बाणूला गाव माझं जेजुरी. या! अहो जाताना देव बदलून गेला निवळ म्हातारा. निवळ म्हातारा, निवळ म्हातारा. अहो जाताना देव बदलून गेला निवळ म्हातारा. अहो निवळ म्हातारा, देव निवळ म्हातारा. फाटक धोतर हातात काठी कानन बहिरा. कानान बैरा, देव कानान बैरा. टुकु 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 मन हलती गाडी पांढरीची. टुकु 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 मन हलती गाडी पांढरीची. आहा! देव बोलाया लागला, देव बोलाया लागला, देव बोलाया लागला बानूला गाव माझं जेजुरी. बोलाया लागला बानूला गाव माझं जेजुरी. देव बोलाया लागलाय बाणूला गाव माझं जेजुरी. देव बोलाया लागलाय बाणूला गाव माझं जेजुरी. अहो धनगर सारे मिळून बसले होते पारावरी. बसले पारावरी, बसले पारावरी. अहो धनगर सारे मिळून बसले होते पारावरी. बसले होते पारावरी, बसले होते पारावरी. टेकीत काठी म्हातार त्यांना राम राम करी. राम राम करी, त्यांना राम राम करी. लाडी गोडी लावून मने ठेवा मला चाकरीची. लाडी गोडी लावून मने ठेवा मला चाकरीची. देव बोलाया लागला, देव बोलाया लागला, देव बोलाया लागला बानूला गाव माझं जेजुरी. बोलाया लागला बानूला गाव माझं जेजुरी. देव बोलाया लागलाय बाणूला गाव माझं जेजुरी. देव बोलाया लागलाय बाणूला गाव माझं जेजुरी. बसून घ्या सगळेजण बसून घ्या. सर्व मंडळी खाली बसून घ्या. अहो
पैसे आणा बाबा जाऊन दे तुमचा काय करू खाली बसून घ्या पुरुष मंडळी वारकरी बाबा सर्वांनी खाली बसून घ्यायचंय खाली बसा साऊंडचा आवाज दाबायला लागला खाली बसा एकदा ओ पाहुणा लग्न झालं का आपलं नाही चांगलं ढकळलं गिराईक दिसतं बाई मला बाबा ओ बाबा लग्न करणार का नक्की 100% आपल्या घरी शेती किती के जमीन नाही साऊंडच्या बाजूला थोडं जमीन नाही काम काय करत असता जेसीबी चालवता का खरं सांगा बाबा ह्यो जेसीबी चालवतो हे बाबा जेसीबी चालवते मी का माती भरायला जाऊ का बाबाच्या पाठीमाग पण काय करू माझी 9-10 लग्न झाली एका मेलेर मला सोयीचं वागवलं नाही आणि एका मेलेचा मी संसार केला नाही आता शेवटचा नवरा करते मेला वागला तर बरा नाही तिथंच फडकत घेणार म्हणून मंगलवाद्य वाजायला लागलं तसं नाही महाराज आपल्याला शास्त्राच्या आधाराने लग्न करायचं ज्या नातरायनं भारू निर्माण केलं त्या नाताचं सुद्धा बाई लग्न झालं तुकाराम महाराजाचं सुद्धा लग्न झालं तुकाराम महाराजाची बायको जर म्हणलं जिजाई ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण केलं त्या महाराजांचं सुद्धा बाई लग्न झालं रामाचं सुद्धा लग्न झालं कृष्णाचं बाई सुद्धा लग्न झालं कारभारी लग्न करायचं मग माझ्या विठ्ठलाचं सुद्धा बाई लग्न झालं पण माझ्या ज्ञानराजाचं लग्न नाही झालं ज्ञान आणि ध्यान ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर मार्ग लावून गेले निधी दया निधी ते संत ते म्हणून आपल्याला शास्त्रानुसार लग्न करायचं कसं करायचं ऐका या भारूड मधून मंगलवाद्य वाजायला लागलं लग्नाची तयारी करा नवरदेवचे मामा नवरीचे मामा पट 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 अंतर पाठ धरा आपल्याला टाइम नाही आबाळ या लागल्या वरून आवरा नवरदेवचे मामा नवरीचे मामा चला दोघ जण उठण बाबा चला ना अंतर पाठ धरा ना आमचं लग्न तुम्हाला चांगलं वाटत नका हा धरा लोक अंतर पाठ आवरा चला नवरीचे मामा नवरदेवाचे मामा हॅलो चला नवरीच्या पाठीमागे एक जण मामा यायचे आणि नवरदेवाची मागे उभा राहा एक जण पटकन येऊ नवरीच्या मागे एक जण मामा येऊन उभे राहा पटकन सर्वांना अक्षदा आले का सर्वांना नवरीच्या मागे उभा राहा सर्वांना अक्षिदा मिळाल्या का अक्षिदा नसल मिळाल्या तर खालचे दगड तरी मारा एक वताड शांत बैस अक्षिदा नसल मिळाल्या तर खालचे दगड फेकून मारा पण मारा म्हणजे मारा बर का चपला तरी मारा एक चप्पल नका मारू पण निदान 2 चपला मारा म्हणजे मला वापरायला तरी कामी पडते म्हणून चला भटची बुवा मंगलाष्टका सुरुवात करा शुभमंगल सावधान आली लग्न घटी समीप नवरा घेऊन
वाघरा ग्रह प्रकते मधुप्रक पूजन करा अंतरपटा ते धरा दृष्टा दृष्ट वधूवरान करणे दोघे करावी उभी वाजंत्री बहुगलबलान करणे कुर्या सदा मंगल शुभमंगल सावधान. खाली बसून घ्या सर्वजण. शास्त्रानुसार लग्न झालं. ओ मालक, तुम्ही माझे कृष्ण, मी तुमची राधिका, म्हणून नाव घ्या बरं देवा. एक नाव घ्या. ताई माईक द्या. ताई घे लवकर. हॅलो हॅलो भाजी मेथीची हॅलो भाजी मेथीची राधा माझ्या प्रीतीची. अगं बया, काय छान नाव घेतलं. चला आता मी घेते नाव. नाव काय आपलं? अर्जुन का? अगं बया, कर्ण अर्जुन संघचित कानो. महिला मंडळ खास नाव तुमच्यासाठी. लक्षात राहिलं तर ठेवा, नाही तर जा विसरून. पहिलेच अभंग लक्षात राहिले तुमच्या. अभंग नावा कुठं लक्षात राहणार आहेत. बाई झुन झुन झुन्यात बसले मेहनत कंचोळी अंगात गुलाल बाई भांगात येलदोड्या वडीत लावून का मुठीत घेतली चाबी उघडी खोली खोलत खोलत 3 खोल्या. एका खोलीत 3 भाऊ, एकाचं नाव तीर्थसंग्राव, तीर्थसंग्रावचं बाई नगर, नगरचं भिंगा, भिंगाची गाडी, गाडी झाली चकनाचूर. आज पाहिला बाई ते मलकापूर, मलकापूरचे धोत्र, सोलापूरचा तो पटका, पटक्याला लावते चटका, चटक्याला लावते बंडी, हसनापुरात घेतली लेंडी, लेंडी लावला आचार, तुळजापुरात घेतली कचार, कचार मोठा सैन गईन, घरची असतोरी मावस बहीण, एवढं जे खटलं, बारवाचं पाणी आटलं, जाई जोईचा केला मांडव, वरातरला बाई शेला. आणि आमच्या अर्जुन महाराजांचं नाव घेते. रामकृष्ण हरी बोला. म्हणून नवरी आपल्याला वाट कशी लावायची कार बारी. आपली भावकी गिवकी मित्रमंडळी असतात सोबत. आवाई येडे झाले का तुम्ही? पट 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 सगळ्यांच्या पाया पडून येऊ आपण 2 जण जाऊन. तुम्ही माझ्या पाठीमागं राहायचं, पट पट पाया पडायचं आणि चला लवकर माझ्या पाठीमागं. भावकी रुचत असती, चला लवकर. लग्न झाल्याच्या नंतर मुलीला तिच्या सासरी वाट लावण्याची परंपरा अजूनही आहे. तर खाली बसून घ्या. पाठीमागच्या दिसत नाही, जागा भरपूर आहे. तुम्ही खाली बसा. माऊली समोर उभे राहिलेले खाली बसा. त्या मुलीचं लग्न झालेलं आहे आणि सासरी जाताना घरातील परिवार काय म्हणत आहे ऐकूयात आपण. आगरत्न सारखी जतन केली, आगरत्न सारखी जतन केली, चिमणी माझी उडून गेली, 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 चिमणी माझी उडून माझी हरण